गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांशी नतमस्तक होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या माणसाजवळ सत्यता, पवित्रता आणि निस्वार्थ वृत्ती या तीन गोष्टी असतात ना, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता असते ना, ती जगातील कोणत्याही शक्तीमध्ये नसते। म्हणजेच काय, म्हणजे सर्व शक्तींचं हे पावित्र्य आहे ना, हे या तीन गोष्टींमध्ये सामावलेलं आहे। पहिली गोष्ट सत्यता, दुसरी गोष्ट पावित्र्यता आणि तिसरी गोष्ट निस्वार्थ वृत्ती। निस्वार्थ वृत्ती म्हणजे काय, म्हणजे कुणाला जर आपल्याला काही द्यायचं असेल तर कोणताही भाव, कोणताही संकोच मनामध्ये न ठेवता दुसऱ्याला देऊ करणं म्हणजे निस्वार्थ वृत्ती झाली ना। आणि पहिली गोष्ट म्हणजे सत्यता। सत्यवान माणूस असतो ना, तो कधीच खोटं बोलत नाही। जरी त्याचा तोटा जरी होत असेल ना, तरी सुद्धा तो दुसऱ्याला कधीच फसवू शकत नाही। आणि हेच आहे ना सत्यता। आणि पावित्र्य म्हणजे काय, म्हणजे आपल्यामध्ये असलेलं पावित्र्य असतं ना, ते समोरच्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतं। आणि हे सत्यता, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती ज्या मनुष्यामध्ये असते ना, त्या मनुष्याच्या भोवती किती जरी दुःख आलं ना, तरीही तो कधीच हरवून जात नाही। कारण का, कारण ही शक्ती असते ना, त्याचं पूर्ण शरीर आणि पूर्ण वातावरण असतं ना, ती बांधून ठेवत असते। समर्थांनी सांगितलेलं आहे, आता इथे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक भला मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो। हा उभा टाकलेला असतो, तो म्हणजे कोणता बरं, की मी पूजापाठ करतो, मी भक्ती मार्ग करतो, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये त्रास आहे, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख आहे। आणि दुसरीकडे जो व्यक्ती असतो ना, माझा दुश्मन असो किंवा मित्र असो, तो पूजापाठ मात्र काहीच करत नाही, पण त्याच्यामध्ये सत्यता भरून भरलेली असते, पावित्र्यतासुद्धा असते आणि निस्वार्थ वृत्तीसुद्धा असते। मग इथे आता प्रश्न असा पडतो बघा, सत्यता, पावित्र्यता आणि निस्वार्थ वृत्ती असणारा व्यक्ती आणि दुसरीकडे ह्या गोष्टी नसलेला व्यक्ती, पण तो भक्तिमार्ग करतो, पूजापाठ करतो, त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे। आणि सत्यता, पावित्र्यता आणि निस्वार्थ वृत्ती असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख निर्माण झालेलं आहे। मग याच्यामध्ये श्रेष्ठ कोण बरं? बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, एक वेळ तुम्ही भक्ती केली नाही तरी चालेल, कारण पण ज्याच्या जीवनामध्ये सत्यता असते ना, पावित्र्यता भरलेली असते, निस्वार्थ वृत्ती असते ना, त्याला वेगळी भक्ती करावी लागत नाही। त्याची भक्ती असते ना, या तीन गोष्टींनी आपोआप होत असते। त्याला वेगळी भक्तिमार्ग करावा लागत नाही। पण भक्तिमार्ग करून या जर तीन गोष्टी तुमच्यामध्ये निर्माण होत नसतील ना, तर त्या भक्तिमार्गाचा अजिबात फायदा नाही। पण समर्थांनी तरीसुद्धा या मनुष्याला सांगितलेलं आहे की आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळत असतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो। म्हणजे समजणं आणि समजून घेणं यात बघा किती सुंदर फरक आहे। कारण समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजवून घेण्यासाठी हे सुंदर मन लागतं। आपल्याकडे मन मात्र आहे, बुद्धीसुद्धा आहे, पण आपण योग्य वापर करतो का? बघा, आपल्याकडे बुद्धी आहे ना, ती आपण चलाकीने वापरायचा प्रयत्न करतो, ती आपण पैशासाठी, धन दौलतीसाठी, बघा वाईट मार्गासाठी उपयोग करतो। आणि ह्या मनाचा उपयोग आहे ना, ते आनंदासाठी मात्र क्वचितच करत असतो। कारण याचं मन असतं ना, नेहमी पाहावं तेव्हा दुःखीच असतं। ते दुःखी का असतं बरं? किंवा त्या मनाला सुंदरतेचं वातावरण कधीच मिळत नाही,
कारण ते मन आहे ना, नेहमी त्या मनामध्ये पैशाचा भाव आलेला असतो. नेहमी त्या मनामध्ये धन पैसा दौलत गाडी बंगला याच्यामधून ते मन आहे ना, ते पूर्ण झाकून गेलेलं असतं. मग त्या मनाला आनंद मिळेल का? ती बुद्धी व्यवस्थित होईल का? कधीच होणार नाही. आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्य पूजापाठ करतो, सर्व मार्ग अवलंबतो, तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये सुख मात्र येत नाही. सुख जरी आलं ना, लगेच दुःखाची जागा घेऊन जातं. म्हणजे काय? म्हणजे आपण पूजापाठ करूनसुद्धा आपल्याला सर्व समस्यापासून दूर होता येत नाही. म्हणजे लक्ष्मीची कृपा मात्र आपल्यावर होत नाही. पण पूजापाठ करूनसुद्धा ज्यांना ह्या गोष्टी मिळत नाही ना, त्यांनी त्यांच्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. आणि जर ह्या आयुष्यामध्ये जर आपण उपाय केले ना, तर तुमच्या जीवनामध्ये सर्वस्व सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. म्हणजे आपलं हे घर आहे ना, हे आपल्यासाठी सर्वस्वच असतं ना. आपलं जे घर आहे व्यवस्थित राहावं यासाठी आपण जीवाचं रान करतो ना, खूप कष्ट करतो, खूप पैसासुद्धा कमवतो. घर चांगलं ठेवायचं असेल ना, किंवा घरातल्या सदस्यांना आनंदी ठेवायचं असेल, निरोगी राखण्यामध्ये पैसा काही प्रमाणामध्ये भूमिका अदावत असतो ना. मात्र अनेकांच्या बाबतीमध्ये असं पाहायला मिळतं की त्यांना कितीही मेहनत केली ना, तरीही त्यांच्या हाती पैसा काही टिकत नाही. नोकरीमध्ये व्यवसायामध्ये खूपच अधिक समस्या येत आहेत. घरात बरकत नाही, म्हणजेच घरात तेवढीशी पैशाची मिळकत नाही जेवढा की घरात खर्च होतो ना. किंवा मग काही वेळा असतं ना, घरामध्ये खूप सारे पैसे येतात परंतु शिल्लकच राहत नाही. कोणत्या ना कोणत्या बिना मतलबच्या व्यर्थ कार्यामध्ये आकस्मिक समस्यामध्ये खर्च होऊन जातात. आणि बऱ्याच वेळा गरज भासल्यास वेळोवेळी आम्हाला कर्जसुद्धा घ्यावं लागतं. म्हणजेच काय? म्हणजेच खूपच जास्त होऊन कर्ज येतं आणि कर्जाचा बोजा आहे ना, भरपूर आपल्यावर पडतो. जर अशी स्थिती असेल ना, तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही कर्मामध्ये असाल, तुम्ही व्यवस्थित भक्तिमार्गामध्ये असाल आणि जर तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल तर त्यांनी हे उपाय करायचे आहेत. म्हणजे काय? म्हणजे खूप छोटे छोटे उपाय असतात ना, खूपच साधे सोपे आणि फारच प्रभावशाली उपाय आज या निरूपणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्यांनी जर तुम्ही अगदी शुद्ध अंतःकरणापासून अगदी मन लावून पूर्ण श्रद्धा आणि दृढ विश्वासाने कराल ना, तर निश्चितपणे तुम्हाला याचा लाभ होणार आहे, याची प्राप्ती होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये खूपच जास्त क्लेश होत असतील, नातेसंबंधामध्ये फारच जास्त समस्या उत्पन्न होत असतील ना, दाम्पत्य जीवनामध्ये काही समस्या आहेत किंवा मग कोणते नातेसंबंध असू द्या ज्यांच्यामध्ये खूपच जास्त घरामध्ये क्लेश होत असतील, बघा कायम बनून राहत असतील, त्यांच्यासाठी हे प्रभावशाली उपाय करू शकता. याशिवाय आपल्या घरामध्ये कायम ज्या आजारपण असतील, आजारपण बनवून राहत असतात ना, तसेच बऱ्याच वेळा काहींच्या मनामध्ये फारच अधिक प्रमाणामध्ये कोणती ना कोणती भीती बनून राहत असते. काही वेळा तर विनाकारणास्तव मनामध्ये नकारात्मक विचार येत राहतात. हे काही वाईट येतात ना, बघा असं काही वाईट गोष्टी घडतात ना की आपल्या मनामधून ते काहीच जात नाही. अशा प्रकारचे मनामध्ये कायमची भीती बनून राहते. बघा यास अज्ञान भीती असं बोललं जातं. तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता. यानं मनातून भीतीदायक स्थिती दूर होऊन जाईल आणि नकारात्मक विचारांचा नाशसुद्धा होऊन जाईल आणि मनामध्ये सकारात्मक विचार येतील आणि ऊर्जा आहे ना, हे भरपूर प्रमाणामध्ये येण्यामध्ये सुरुवात होऊन जाईल. तर ही आपण महत्त्वपूर्ण माहिती आहे ना, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांच्या अडचणींपासून आपला बचाव करण्यासाठी आणि या उपायांना तुम्ही करू शकता. खूपच जास्त प्रमाणामध्ये कर्जात बुडाला असाल ना, अशा वेळी हे उपाय जर तुम्ही केले ना, तर फारच शीघ्रतेने तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होऊ लागतं आणि घरात धनाचा संचय वाढू लागतो. घरात बरकत बनून राहते आणि तुम्ही कर्जातून शीघ्रतेने मुक्त होऊन जाता. पण तत्पूर्वी आपणास मी सांगू इच्छितो
की यात तुम्हाला जे काही कार्य सांगणार आहे, यात जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला याचा लाभ होणार आहे. हे जे उपाय सांगणार आहे ना, यामध्ये कोणतीही पूजापाठ करायची नाही, यामध्ये कोणता मंत्र जाप करायचा नाही. फक्त साधे प्रयोग आहेत जे की तुमच्यासाठी खूपच लवकरच कार्यान्वित होऊन तुमची कामे करू लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उपायांना जर तुम्ही केलं ना, तर तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या प्रकारचा ग्रहदोष असो किंवा कोणताही राहू केतू मंगळ दोष असू द्या, शनिदोष असू द्या किंवा मग कोणताही पितृदोष असू द्या, तेही हे सर्व उपाय केले ना, ते सर्व नष्ट होऊन जातात. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची क्रिया करणं, तंत्रमंत्रांचे वादे, आपण तर या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, ह्या अंधश्रद्धा नाही, पण काहीकांच्या मनामध्ये काही गोष्टी भरलेल्या असतात, मग त्या काढण्यासाठी काही ना काही उपाय करावे लागत असतात. म्हणून तुमच्यावर अथवा तुमच्या घर कुटुंबावर, परिवारातील कोणत्याही सदस्यावर असं काही या उपायांनी तत्काळ समाप्त करून तुम्हाला याचा लाभ प्राप्त होईल. चला तर फक्त जाणून घेऊया की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. सर्वात पहिला उपाय, सर्वात प्रथम तुम्हाला एक मुठभर थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हा उपाय तुम्हाला बुधवारच्या दिवशी करायचा आहे. सर्वांच्या लक्षात असू द्या, एक मुठभर हिरवे मूग घेऊन बुधवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आणि यासाठी तुम्हाला भिजवलेले हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि त्यामुळं तुम्हाला मंगळवारी रात्री भिजवून ठेवायचे आहेत, म्हणजे ते बुधवारी आपल्याला उपाय करता येईल. आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी हे मुठभर भिजवलेले हे हिरवे मूग असतील त्या कोणत्याही गायीला भरवायचे आहेत. बघा, काळी गाय असू द्या किंवा सफेद कलरची गाय असू द्या, कोणत्याही गायीला हे हिरवे मूग भरवायचे आहेत. असे जर तुम्ही बुधवारी करत असाल ना, तर हे भिजवलेले हिरवे मूग असले पाहिजेत. आणि या गोष्टीची तुम्ही विशेष ध्यान ठेवा की तुम्ही वारंवार दर बुधवारी करण्यास सुरुवात करा. 33 कोटी देवतांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि फारच लवकर तुम्हाला बरकत होऊ लागते. जे पण तुम्ही काम करत आहात ना, जेवढे पण धन येत आहे त्यामध्ये तुम्हाला बरकत होत असल्यानं दिसून येईल. तुमच्या जीवनामध्ये धनाचं आगमन होईल, नवनवीन संध्या निर्माण होतील, तुमचे मार्ग अडकलेले मार्ग खोलले जातील आणि घरामध्ये पैशांची बचत होऊन तुमच्या लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी रूपामध्ये वास करू लागेल. म्हणजेच काय, म्हणजेच गायीला प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये, हिंदू पुराणामध्ये, शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. आणि जर आपण गायीला बघा एक भाकर आणि गूळ जरी आपण खायला घातलं ना, पण ते बुधवारी घालायचं आहे, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि हे हिरवे मूग आहेत ना, हे अगोदर मंगळवारी भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालायचे. हे जर तुम्ही उपाय केले ना, हे कुणीही उपाय करू शकता, या अंधश्रद्धा अजिबात नाही, कारण हे शास्त्रानुसार उपयुक्त उपाय सांगितलेले आहेत. दुसरा उपाय आपण पाहणार आहोत. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे यात तुम्हाला 7 प्रकारची धान्य घ्यायची आहेत आणि याच एका छोट्याशा पिवळ्या कापडामध्ये बांधून आणि दररोज रात्री जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा तुमच्या उशाशी अथवा उशीखाली ठेवून झोपी जायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे धान्य तुम्ही पक्ष्यांना खायला टाकायचं आहे. कोणतेही पक्षी असू द्या, म्हणजे तुम्हाला जर आवडणारा पक्षी असेल तरी चालेल, की तुमच्या घराच्या आजूबाजूला येत असतील ना, किंवा मग कोणत्या जरी पार्कामध्ये अथवा गार्डनमध्ये एकत्र होऊन तिथे राहत असतील, त्यांना तुम्ही धान्य पक्ष्यांना खायला घालू शकता. पूर्ण दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी तुम्ही हे धान्य खाऊ घातलं ना, हा प्रयोग करा, तुम्हाला दररोज करायचा आहे. असं केल्यानं तुमच्यावरील जी पण प्रबळ स्थितीत असलेली जेवढी पण नकारात्मक शक्ती आहे ना, कोणतीही क्रिया करणं असेल, बघा कोणत्याही वाईट शक्ती असतील, त्या सर्व शक्ती दूर होऊन जातील. ग्रहदोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं आपणास सांगू इच्छितो की बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडतो की आमचं काम बांधलं गेलेलं आहे, आम्हाला धंद्यात व्यवसाय बरकत होत नाही, धनाचे आगमन होत नाही. पूर्वी तर खूपच चांगला व्यापार चालायचा
आणि आता व्यापाराचंच बरकत होत नाही. म्हणजेच काही मिळकत होत नाही. तर या सर्व हे प्रयोग आहेत ना, ते सर्वोत्कृष्ट प्रयोग केले गेलेले आहेत. हे शास्त्रांमध्ये प्रयोग केलेले आहेत आणि ते प्रयोग केल्यानं तुमच्या जीवनामध्ये धनधान्याची बरकत होणार आहे, म्हणजे समाधान निर्माण होणार आहे. जेव्हा तुम्ही पक्ष्यांना दाणे घालता त्यावेळी तुम्ही तुमच्या मनामध्ये इच्छांच्या कामनांची पूर्तता होण्यासाठी मनातल्या मनात प्रार्थना करा आणि मग तुमचे कोणतेही अडचणी असू द्या, समस्यांच्या बाधा असू द्या, मग तुमच्या मनातील स्वप्न असू द्या, हा प्रयोग सर्वांसाठी प्रभावशाली आहे आणि तो सिद्धसुद्धा झालेला आहे. कारण आपल्या धार्मिक शास्त्रानुसार असं मानलं गेलेलं आहे की ज्या प्रकारे हे पक्षी दाणे खातात ना, तशाच प्रकारे तुमच्यावरील कष्टही समाप्त होऊ लागतात. आणि हा उपाय आहे ना, तो कार्यान्वित झालेला आहे आणि तुमच्यासाठी अतिशीघ्रतेनं सिद्ध होऊन जाणार आहे. म्हणून शास्त्रामध्ये कोणत्याही मंत्र जपाऐवजी कोणताही जीव आणि प्राणी यांच्या सभेला सर्वाधिक जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे. म्हणून त्यामुळं पूर्ण दृढ विश्वासाने आणि उपाय तुम्ही अवश्य करा. कारण कोणत्याही प्रकारच्या समस्यांच्या बाधा असतील ना, तुमचा कर्ज असो किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गांनी खूपच लवकर दूर होऊन तुम्ही लवकरात लवकर मुक्त व्हाल. म्हणजेच ही काही अंधश्रद्धा अजिबात नाही. कारण आपले संत महात्मे सांगून गेले ना की प्राणी मात्रांवर दया करायला पाहिजे, पण त्या दयेमध्ये सुद्धा सुख दडलेलं असतं, हे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत तिसरं महत्त्वाचं कारण. जेव्हा घरात भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार असतो, घरात कोणत्या ना कोणत्या परेशानीच्या बाधा येत राहतात, तर अशा वेळी तुमच्यासाठी लवकरात लवकर कोणताही उपाय काम करत नसतो आणि घरात भांडणे, क्लेश, कलह फारच प्रमाणात वाढू लागतात. तर अशा वेळी खूपच अत्यावश्यक आहे की घरातील नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात. जर तुम्हाला करायचं काय आहे की दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये सुंदरकांडचा पाठ करायचा आहे. आणि जर तुम्ही दररोज हा सुंदरकांडचा पाठ करू शकाल ना, जर अथवा तुम्हाला तेवढा वेळ मिळत नसेल, तर तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की दररोज तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरात आवर्जून लावा. हा सुंदरकांडचा पाठ आहे ना, हा सुंदरकांडच्या पाठचा आवाज आहे एवढा असावा की तुमच्या पूर्ण घरामध्ये चारही कानाकोपऱ्यामध्ये त्याचा आवाज ऐकू आला पाहिजे. जेव्हा असा सुंदरकांडचा ध्वनी आहे ना, जेव्हा तुमच्या घरामध्ये घुमू लागतो, तेव्हा पूर्ण घरभर सकारात्मक ऊर्जा असते, त्या ऊर्जेचा संचार होत असतो आणि नकारात्मक ऊर्जा असते ना, ती घराबाहेर जात असते. तुम्ही दररोज दिवसातून एकदा तरी तुमच्या घरात जर सुंदरकांडचा पाठ आहे ना, सकाळ संध्याकाळ अवश्य लावा. कारण हा तुम्हाला खूपच लवकर प्रभावशाली लाभ प्राप्त करून देतो. येथे आपणास सांगू इच्छितो, जसा तुम्ही सुंदरकांडचा ध्वनी असतो तो आपल्या घरात करू लागला ना, तशाच तुमच्या ज्या मनामध्ये ज्या इच्छा असतात, तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी असते ना, ती ॲक्टिव्ह होतात आणि ते इच्छित नाही की त्या तुमच्या घरातून बाहेर जाव्यात. तर तुम्हाला कधीकधी असं वाटू लागेल की सुंदरकांडचा पाठ सुरू केल्यापासून समस्या वाढू लागल्या आहेत, तर त्या नकारात्मक शक्ती आहेत ना, त्या घरातून बाहेर जाण्यात तयार नसतात आणि त्यामुळं तुम्हाला बाधा निर्माण करून हा पाठ बंद करण्यास भाग पाडू इच्छितात. पण तुम्ही अगदी ठामपणे नित्यनेमाने हा पाठ सुरूच ठेवायचा आहे. तुम्ही हार मानायची नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही केव्हापर्यंत करायचा, तर तुमच्या जेवढ्या जास्त नकारात्मक ऊर्जेचा असेल ना, जेवढा तुम्हाला वेळ तुमच्याकडे असेल तुमच्या घरामध्ये शांती, सुख, समृद्धी येण्यासाठी, तर तुम्ही हे धैर्य आहे ना, हे टिकवून ठेवायचं आहे आणि हा पाठ आहे ना, तो कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. तुम्हाला जेवढा वेळ भेटेल ना, तेवढं या पाठाचं नामस्मरण करायचं आहे. आणि मग थोड्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः पाहू लागाल की याचा तुम्हाला हळूहळू प्रभाव दिसून येईल. तुम्हाला सुरुवात होईल. जसे की तुम्ही 1 आठवडा लावला ना
आणि तुमच्या घरामध्ये आधीपासूनच सकारात्मक शक्तीचा हा प्रभाव जास्त असेल तर फारच लवकर तुम्हाला हा प्रभाव पाहण्यास मिळेल. तुमचा व्यापार चांगला चालू लागेल, तुमच्या घरात बरकत येऊ लागेल, घर कुटुंब परिवारामध्ये सुख समृद्धी येऊ लागेल. पण जर फारच जास्त नकारात्मक ऊर्जा असतील तर थोडा वेळ लागेल. आणि सुंदरकांडचा हा पाठ आहे ना, घरात रोजच्या रोज केल्यानं रोग असतील, आजार असतील, तुमचे कर्ज असतील आणि शत्रूंपासून मुक्तता मिळते. ही बघा, ही क्रिया करणं, या वाईट शक्तीचा प्रभाव असेल ना जर तुमच्या घरामध्ये असेल तर तोही दूर होऊन जातो. म्हणून सुख समृद्धीसोबतच घरात धन येण्याचे रस्ते बनू लागतात आणि परिवारातील सदस्यांमध्ये सामंजस्य निर्माण होते. यासोबत एका गोष्टीचं तुम्हाला एक खास ध्यान ठेवायचं आहे, तेही मंगळवारच्या दिवशी तुम्ही कधी चुकूनसुद्धा कर्ज अथवा उधारी उसने पैसे मागू नका. आणि जर तुम्ही कोणाचे घेतलेले पैसे असतील, कर्ज देऊ इच्छित असाल तर तुम्ही आज मंगळवारच्या दिवशी परतफेड करण्यास सुरुवात करा. यानं शीघ्रतेने कर्जाची मुक्ती मिळते. हे आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे, ती शास्त्रानुसार पाहिलेली आहे. तुम्हाला जर यामध्ये अंधश्रद्धा वाटत असेल ना तर हे निरूपण तुमच्यासाठी नाही, पण जे दुःखामध्ये त्रासलेले आहेत, दुःखामध्ये ग्रासलेले आहेत, त्यांच्यासाठी जर पूजापाठ करूनसुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होत नसेल तर त्यांनी हे नक्कीच करायला हवं. कारण या निरूपणामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. पण ज्यांच्या जीवनामध्ये काही माणसं असतात ना, भरपूर परमेश्वराची पूजा अर्चा करूनसुद्धा काही गोष्टींचं त्यांच्या सुखामध्ये रूपांतर होत नाही, त्यांच्यासाठी हे निरूपण आहे. म्हणजेच काय, समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मेहनत करूनसुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत ना तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत अजिबात बदलू नका. कारण का? कारण झाडं असतात ना नेहमी पानं बदलत असतात, पण कधीच ते मुळ्या बदलत नाही. मुळ्या म्हणजे काय? ज्या गोष्टीपासून झाडाची बघा निर्मिती होते त्यालाच मुळं म्हणतात ना. म्हणजे भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलं गेलेलं आहे, तू निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू कधीच तू नाहीस. म्हणजे काय? म्हणजे तू आहेस ना, तू कधीच कमजोर नाहीस. तुझी वेळ आहे ना, ती वेळ कमजोर आहेस, म्हणून तू अजिबात निराश होऊन जाऊ नकोस. समर्थांनी सांगितलेलं आहे, सुख आणि दुःख आहे ना, या दोन नाण्याच्या बाजू आहेत. कधीकधी आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येतं आणि कधीकधी आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येतं. जर आपण मनुष्य काय करतो की मनुष्य परमेश्वराकडं एकच गोष्टीची मागणी करतो की माझ्या जीवनामध्ये सुख येऊ दे. दुःखाला तो कवटाळून कधी बसतो का? कधीच नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या जीवनामध्ये दुःख जर आलं नाही तर तुला सुखाची अनुभूती कळेल का? सुखाची किंमत आहे ती कळेल का? म्हणून दुःखसुद्धा येणं गरजेचं आहे. बघा, एकदा दुःखाने सुखाला विचारलं, तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्यासाठी सतत धावपळ करत असतात. सुखाने हसून म्हटलं, भाग्यवान मी नाही, तू खरा भाग्यवान आहेस ना, तूच आहेस. दुःखानं आश्चर्यानं विचारलं, ते कसं बरं? सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिलं, तू मिळाला ना की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळवून ना लोक आपल्या माणसांना विसरून जातात. बघा किती सुंदर उत्तर आहे. पण मनुष्य मात्र त्याचा मृत्यू येतो तरीही सुख दुःखाची व्याख्या तो त्याच्या आठवणीत राहत नाही, तो नुसता सुखाच्या पाठीमागे धावत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना दुःखसुद्धा गरजेचं आहे. या दुःखामुळं आपल्या पंखांमध्ये बळ येत राहतं. बघा, माणसाच्या जीवनामध्ये जर दुःख नसेल ना तर त्याच्या जीवनामध्ये संघर्ष नसेल तर यशसुद्धा असणार नाही. म्हणून संघर्ष असणं, दुःख असणं गरजेचंच आहे ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना तरी ती परमेश्वराचीच कृपा समजावी. असं समजावं की आपल्याला नवीन संधी निर्माण होणार आहेत. म्हणून दुःखाला सुद्धा सुखाप्रमाणे आपण राहायला शिकायचं. म्हणजेच काय? म्हणजे सुख आणि दुःख आहे ना, या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ही दोन्ही घरं आहेत ना, ही एका बाजूला असतात.
पण आपण कोणत्या घरामध्ये जायचं हे आपले कर्म ठरवत असतात. आणि ज्याचे कर्म सुंदर असतात ना, ज्याचे कर्म श्रेष्ठ असतात, तो सुखाच्या घरामध्ये जातो. आणि त्याचे कर्म वाईट असतात ना, तो दुःखाच्या घरामध्ये जातो. बघा, कधीकधी जो दुःखाच्या घरामध्ये जातो ना, त्या दुःखाच्या घरामध्ये पैसासुद्धा भरपूर असतो, पण तो पैसा असूनसुद्धा दुःखी असतो. आणि सुखाच्या घरामध्ये पैसा कमी असतो पण समाधानी असतो. मग आपण कुठे जायचं हे प्रत्येकानं ठरवावं. तुमचा मार्ग आहे ना. बघा, ही 2 घरं आहेत, सुख आणि दुःख. आणि त्याच्यामधला दुवा आहे तो कर्म चांगले असतील तर आपण सुखाच्या घरामध्ये जाऊ, आणि जर वाईट असतील तर दुःखाच्या घरामध्ये जाऊ. जर आपला मार्ग कोणता घ्यायचा हे आपण स्वतः ठरवा. स्वतः आनंदित राहण्यासाठी स्वतः कर्म चांगले करा. तुमचा मार्ग आहे ना, भगवंत नक्की अंतिम स्थानापर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. तुमची साथ कधीच सोडणार नाही. कालही तुमच्या सोबत होता, आजही तुमच्या सोबत आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.